2020 मध्ये लॉकडाऊन असताना गावाकडे मी एक शेती केली, 5-6 महिने शेती केली. तो एक अनुभव चांगला होता की अभ्यास करून शेती करणं. म्हणजे अभ्यास कमी होता, म्हणजे एवढा होत नव्हता, पण त्या गोष्टी चांगल्या मॅनेज झाल्या आणि एक बराच दिवस एक शेतीपासून एक दुरावा निर्माण झाला होता. एक चांगली अटॅचमेंट निर्माण झाली आणि थोडी आवडही निर्माण झाली. नमस्कार, मी शुभम जाधव. मी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाझर या गावचा. माझं प्राथमिक शिक्षण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पलूस या ठिकाणी झालं आणि माझं 12वीचं शिक्षण हे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पलूस या ठिकाणीच झालं. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन BE मेकॅनिकलमध्ये JSPM इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च वाघोली या ठिकाणून झालं. माझे आई वडील हे दोघे शेती करतात आणि माझी बहीण आहे, ती आता इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. मी 2017 साली BE मेकॅनिकलमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं ठरवलं होतं. कॉलेज जीवनामध्ये काम करत असताना NSS आणि युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं होतं मी. त्या माध्यमातून मला एक प्रशासनाची आवड निर्माण झाली होती आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की एक स्पर्धा परीक्षेचा प्लॅटफॉर्म आपण करिअर म्हणून चूज करू शकतो. मग 2017ला पासआउट झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2017ला सुरू केल्यानंतर 1 सप्टेंबरमध्ये सुरू केलं होतं. त्यानंतर 2018ची प्रिलिम्स आली होती, 2 एप्रिलमध्ये होती. ती मी प्रिलिम्स अपिअर झालो, पास झालो मी आणि 2018ची मेन्स दिली. पण मेन्समध्ये एक अभ्यासाचा आवाका मला आला नव्हता, त्यामुळं मी ते मेन्स पास होऊ शकलो नाही. त्यानंतर 2019ची प्रिलिम्स मी अपिअर झालो. त्यानंतर 19च्या मेन्समध्ये मला थोड्या मार्कांनी माझे इंटरव्ह्यू राहून गेला, एक 10 मार्क कमी पडले. तर काही गोष्टी असतात की आपण कॅज्युअली घेतो, तर थोडं त्या प्रमाणात झालं होतं की ठीक आहे आपण हे करू शकतो असं वाटायचं आणि त्यामुळे जास्त एफर्ट्स दिले नव्हते की ठीक आहे तेवढं जेवढं करतोय तेवढं सफिशियंट आहे असं वाटायचं. पण त्या गोष्टी कमी पडल्या कुठं काही ठिकाणी आणि त्यामुळं 1900 मेन्स मी पास होऊ शकलो नाही. त्यानंतर 2019 मध्ये माझे सारथी संस्थे थ्रू युनिक अकॅडमीमध्ये ऍडमिशन झालं आणि मग मी या युनिक अकॅडमीमध्ये ज्या काही माझ्या मेन्समध्ये काही त्रुटी राहत होत्या त्या मी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि 2020ची मी टेस्ट सिरीज युनिकमध्ये केली होती. त्यामध्ये माझा रँक सतत इम्प्रूव्ह होत गेला आणि रँक इम्प्रूव्ह होत गेल्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर लॉकडाऊन आणि ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर 2020ची मेन्स प्री क्लिअर झालो, मेन्स झाली. मेन्समध्येही चांगला स्कोर आला होता. तर मेन्स आणि त्याच्याबरोबरच लगेच 21ची प्री आणि मेन्स आली. मग ह्या गोष्टी सायमल्टेनियसली करत असताना परत इंटरव्ह्यू आला 20चा आणि मी इंटरव्ह्यू म्हणजे चांगला गेला मला आणि या ठिकाणी माझा 4था रँक आला. तर या यशाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो आणि तसेच नातेवाईकांना. तसेच माझा एक मित्र मुकेश राठोड यांनी जे माझ्या प्रवासात एक खूप सपोर्ट केला मला. श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला महाभारतात एक सारथी केलं होतं आणि ते सतत मार्गदर्शन करायचा, तसं मार्गदर्शन मला मुकेशकडून सतत भेटत राहायचं. तो प्रत्येक ठिकाणी सांगायचा ह्या गोष्टी चुकतायत, ह्या गोष्टी करू नको आणि अशा बऱ्याच गोष्टी मी इम्प्रूव्ह करत गेलो आणि हे यश आज साध्य झालेलं आहे. आणि 2020 मध्ये लॉकडाऊन असताना गावाकडे मी एक शेती केली, 5-6 महिने शेती केली. तो एक अनुभव चांगला होता की अभ्यास करून शेती करणं. म्हणजे अभ्यास कमी होता, म्हणजे एवढा होत नव्हता, पण त्या गोष्टी चांगल्या मॅनेज झाल्या आणि एक बराच दिवस एक शेतीपासून एक दुरावा निर्माण झाला होता. एक चांगली अटॅचमेंट निर्माण झाली आणि थोडी आवडही निर्माण झाली. आणि या प्रवासामध्ये मला सर्व मित्रांचे, मैत्रिणींचे, परत तसेच आई वडील, नातेवाईक यांचा चांगला मला सपोर्ट भेटला. 2 वेळा सतत अपयश आल्यामुळे 18 आणि 19ला थोडा तणाव निर्माण झाला होता. तर आई वडिलांनी आधी असं कधीच म्हटलं नाही की बाबा तू नको करू आता किंवा जमत नाहीये किंवा काय. त्यांनी मला सतत मदत केली, सांगितले की तू करू शकतो, तुझ्यामध्ये कॅलिबर आहे, तू नक्की पास होणार एक दिवशी. आणि मला वाटतं त्यांचा विश्वासच आज सार्थक ठरलाय असं मला वाटतं. ज्या वेळेला स्टडी चालू केला होता
त्यावेळेला हे असं होतं की एक प्रिलिम्स पास व्हायची, जस्ट पास व्हायची असती प्रिलिम्स, म्हणजे काठावर जरी पास झालं तर आपण इन असतो आणि मेन्सला आपण स्कोर करू शकतो. असा एक म्हणजे गैरसमज असतो मुलांचा. मुळात मला असं सांगायचं आहे की तुमचा प्रिलिम्सचा स्कोर असा पाहिजे की तुम्ही असं तुम्ही डळमळीत नाही पाहिजे, की तुमचा प्रिलिम्सचा स्कोर इतका मस्त भारी पाहिजे की तुम्हाला माहित पाहिजे की मी 100% क्वालिफाय होणार आहे आणि मेन्सला मी 100% आहे, तरच तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो आणि तरच तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्नही करता. आणि अभ्यासाबद्दल मला सांगायचंय की अभ्यासात म्हणजे एक दिवस तुम्ही 10 तास अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी मग टाइमपास केला, ह्या गोष्टीला अर्थ नाही. अभ्यासात एक सातत्य पाहिजे. एक रोज तुम्ही 4 तास करा, पण तो सातत्य असलं पाहिजे आणि बऱ्याच गोष्टींच्या रिव्हिजन झाल्या पाहिजेत. आपण काय करतो, वाचतो आणि बाजूला ठेवून देतो, तर असं नाही पाहिजे. एक रिव्हिजनचा पॅटर्न पाहिजे, ठरलेला पाहिजे की आज वाचलं तर उद्या वाचताना मागचं बघितलं पाहिजे आणि त्यानंतर एक 7 दिवसांनी परत त्या गोष्टीची रिव्हिजन झाली पाहिजे आणि परत 1 महिन्याने रिव्हिजन झाली पाहिजे. असं जर एक पॅटर्न जर ठरवला तर बऱ्यापैकी गोष्टी एक फिक्स माइंडमध्ये फिक्स होऊन जातात आणि त्या गोष्टी परत जास्त परत आठवायची गरज राहत नाही. तुम्हाला ते फ्लो मध्ये येऊन जातं. आणि आता बदलते परीक्षा पद्धत म्हणण्यापेक्षा एक 2021ची जी मेन्स होती, 21च्या मेन्सला एक खूप कमी वेळ मिळाला. मला वाटतं एक मागच्या 2-3 वर्षातल्या मेन्सपेक्षा 2-3 वर्षात ज्या मेन्स झाल्या त्याच्यातला सगळ्यात कमी वेळ हा 2021च्या मेन्सला होता. तर ह्याच्यामध्ये काय झालं की मी बघतो की माझे मित्र वगैरे आहेत ज्यांनी फर्स्ट टाइम मेन्सला अपिअर होतात, तर त्या मुलांचं गोष्टी वाचूनच होत नाहीत किंवा त्या गोष्टीचं त्यांची रिव्हिजन होत नाही. मला मुलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला मेन्सला अपिअर होता किंवा ज्या वेळेला पास होता त्यावेळेला तुमचा मेन्सचा अभ्यास हा पूर्ण कंप्लीट झालेला पाहिजे. जर तुमचा मेन्सचा अभ्यास कंप्लीट असेल तरच तुम्हाला एका सर्टन लिमिटच्या पुढे मार्क पडणार आहेत किंवा तुम्ही एक निश्चितपणे प्री पास होणार आहे. म्हणजे असं डळमळीत म्हणजे काठावर नसणार आहे. आणि मेन्सचा अभ्यास जर तुमचा कंप्लीट जर असेल तरच तुम्ही त्या 3 किंवा 4 महिन्याचा जो स्पॅन मिळतो त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थितपणे करू शकणार आहे. आणि बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आता ह्या वर्षी असा चर्चा आहे की रिटर्न वगैरे होते, तर त्यावेळेला आयोगाकडून त्याच्यावर नोटिफिकेशन येईलच. पण मध्यंतरीच्या काळात आता सीसॅट क्वालिफाय झाले, तर सीसॅट क्वालिफाय झाले म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा म्हणजे हे चुकीचं असणार आहे. सीसॅटचा थोडा अभ्यास केला पाहिजे किंवा का तर जर युपीएससीच्या धर्तीवर जर सीसॅट आलं तर इथं क्वालिफाय करणं सुद्धा मुश्किल होऊन जाणार आहे. आणि जीएसचा अभ्यास तर पाहिजेच, का तर तो मेन्सलाही कामी येतो. आणि एकंदरीत सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.